आणि यानंतर या कार्यक्रमाची भूमिका मांडण्यासाठी निमंत्रित करतो या कार्यक्रमाचे आयोजक श्री विलास फुटाणे. मराठी आद्य ग्रंथराजाचे भाष्यकार महंत श्री नागराज बाबा शास्त्री आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती आणि ज्यांच्या पुस्तकाचं नाव सहवास आहे म्हणून हा सगळा जो सहवास दिसतोय आपल्याला, अशा त्या सहवासाचे सिद्धास्त लेखक माननीय नामदार श्री यशवंतराव गडाख साहेब, ज्यांच्या नावामध्ये यशवंत आहे, त्याच्यामुळे कार्यक्रमाला यशवंत होण्यासाठी मला सुकर झालं असं ते नेत्रदीपक नेतृत्व. त्याचप्रमाणे डॉक्टर नरेंद्र जाधव साहेब, कारण सध्या देशामध्ये नरेंद्र हे नाव अनेक अर्थाने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गाजतंय आणि हे मला वाटतं आमचे नरेंद्र जाधव सर सुद्धा त्या अर्थाने उद्याचे लातूरचे भावी खासदार अशी घोषणा जर केली या रुक्मिणी हॉलमध्ये तर मला वाटतं वावगं ठरणार नाही असे डॉक्टर नरेंद्र जाधव सर. त्याचप्रमाणे आता फक्त मुलींचे नाही, आमच्या सर्वांचे असणार आहे आणि खऱ्या अर्थाने आज आई या अमर अशा कवितेचे सिद्धास्त कवी आईचा आशीर्वाद घेऊन रिंगणामध्ये निवडणुकीच्या उतरलेले आणि आईच्या भरघोस मताने निवडून आलेले असे आमचे आदरणीय कविवर्य भमू शिंदे सर, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सासवड या ठिकाणी होणाऱ्या नियोजित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष. त्याचप्रमाणे राजन हौजवाला या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं तेही कविता लेखन करतात. वेल वर्थ तरी नाही स्वार्थ, आज ते परमार्थ करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत असे आमचे मित्र. त्याचप्रमाणे डॉक्टर शिवानंद भानुसे, तसे ते दिसायला ऍक्टर आहे तसे ते डॉक्टरही आहे असे आमचे मित्र. त्यानंतर माझा मित्र या ठिकाणी खाली बसलेले डॉक्टर शिवानंद सुरकुटवार, खरं म्हणजे दोन शिवानंदाने या ठिकाणी वातावरण शिवमय केलं अशी परिस्थिती आहे. एका शिवानंदाने या ठिकाणी हे सगळं बॅनर पत्रिका आणि दुसऱ्या शिवानंदाने या ठिकाणी सूत्रसंचलन हाती घेतलेलं आहे. त्यामुळं हा शिवानंदांचा वर्गमूळ या ठिकाणी झालेला आहे आणि आपण सर्व उपस्थित या ठिकाणी सगळे पत्रकार मित्र आणि सर्व या कार्यक्रमासाठी जमलेले माझे बंधू आणि भगिनीनो, या ठिकाणी 2011 मध्ये याच पलीकडच्या हॉलमध्ये या कार्यक्रमाला सुरुवात झाली. माननीय अंकुशराव कदम साहेब यांनी माझ्या पाठीमागे खंबीर भूमिका उभा राहण्याची घेतली, त्यामुळं या कार्यक्रमाला अधिक जास्त गती मला देता आली. ते माननीय श्री अंकुशराव कदम साहेब थोड्या तेही येतील आणि आपण सर्व उपस्थित मंडळींनो, 2011 मध्ये माननीय सिंधुताई सपकाळ यांना आपण हा पुरस्कार आदित्य गौरव पुरस्कार देऊन या कार्यक्रमाला सुरुवात केली. सेवा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या, विशेष कामगिरी करणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांना 2011चा, त्याचप्रमाणे अंजली ठोंबरे या हुतकुरू मुलीला या ठिकाणी तो पुरस्कार दिला. यावर्षी आपण तो कुमारी नेहा शेळके याला तो देतोय. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाची भूमिका अशी आहे, कारण मला आता भूमिका उभी केलेली आहे, मला वाटतं त्यावर जास्त न बोलणं ते संयुक्त ठरेल. फक्त त्या पाठीमागची भूमिका मला मांडायची की माझ्या मराठवाड्यामध्ये चांगल्या पद्धतीचे उपक्रम चालावे. या ठिकाणी मुळे अण्णा सरांनी अनेक अशा दिग्गज मंडळीने ते कार्यक्रम हाती घेतलेले आहेत. त्या कार्यक्रमामध्ये एक पंथीचा वाटा म्हणून आदित्य प्रकाशन संस्थेने या कार्यक्रमाची सुरुवात केली आदित्य गौरव पुरस्कार घेऊन. त्या ठिकाणी हा जो युवक आहे त्या युवकापुढे चांगल्या पद्धतीचे आदर्श ठेवावेत, चांगल्या पद्धतीच्या प्रेरणा ठेवाव्यात आणि त्या प्रेरणामधून त्याने उद्याचं त्यांचं भविष्य जे आहे ते अधिक उज्ज्वलमय करावं, ही भूमिका, ही एक तळमळ त्याच्या पाठीमागे माझी आहे. आणि त्या माध्यमातून माननीय यशवंतराव गडाख साहेब यांना, कारण सगळ्यात महत्वाचं की राजकारणात राहून सुद्धा पुस्तकं लिहायला वेळ देणं, पुस्तकं वाचायला वेळ देणं, कारण अलीकडं
वेळ नाही म्हणणाऱ्या लोकांची संख्या वाढत चाललेली आहे आणि करत काहीच नाही आहे. तरी देखील म्हणतात ते वेळ नाही. परंतु अशाही अवस्थेमध्ये आपलं राजकारण, आपलं समाजकारण करून साहित्य क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीचं योगदान देण्याची त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये असणारी जी धडपड आहे, त्यांच्यामध्ये असणारं जे त्या साहित्याविषयीची आस्था आहे, ही आस्था एवढ्याही व्यस्त कार्यक्रमामध्ये जपून ठेवणं, तिच्यावर प्रेम करणं, त्यामध्ये निर्मिती करणं, अशा पद्धतीची जर समजा युवक या राजकारणाकडे येऊ लागले तर मला वाटतं राजकारण असो किंवा समाजकारण असो हे अधिक प्रगल्भ होईल आणि अशा लोकांची येण्याची गरज आहे. त्यासाठी त्या तरुणांना एक प्रेरणा या व्यासपीठावरून सतत मिळावी ही एक भूमिका माझी राहिलेली आहे की समाजसेवा क्षेत्रामध्ये आपण ज्यावेळेस सिंधुताई सपकाळांना तो पुरस्कार दिला की समाज क्षेत्रामध्ये काम करण्याबद्दल एक भावना की तो आता गेला वायाला, अशा पद्धतीची घरच्यांची किंवा इतरांची भूमिका होती. परंतु सिंधुताई सपकाळाकडे जर आपण पाहिलं तर जिथं आपले मुलं सांभाळायला आपल्याला अवघड आहे तिथं ते अनाथांची आई होते आणि अनेक मुलं सांभाळते. हे जे योगदान, हे काही धडपड असते, त्या धडपडीचा गौरव व्हायला पाहिजे. गौरव म्हणजे अवडंबर नाही, तर त्या पाठीमागचं त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व जे आहे ते समाजासमोर मांडलं पाहिजे, ते खंबीरपणे मांडलं पाहिजे. एका बाजूने आदित्य प्रकाशन संस्था चांगले पुस्तकं मांडत असताना त्या माणसाला सुद्धा मांडण्याची भूमिका दरवर्षी घेणार आहे आणि या माध्यमातून या ठिकाणी प्रबोधन होणार आहे ते युवा अवस्थेमध्ये असणाऱ्या त्या धडपडणाऱ्या मुलांचं आणि त्यांना उद्याचं भविष्य त्याच्यामधून दिसावं आणि उद्याचे भारतीय नागरिक, सक्षम नागरिक त्यामधून तयार व्हावेत, ही पाठीमागची भूमिका आहे. आणि ते मला वाटतं की यशवंतराव माननीय गडाख साहेब यांच्या निमित्ताने या ठिकाणी होत आहे. दुसरी गोष्ट, हा पुरस्कार जाहीर झाला तो माननीय कैवल्यवासी माननीय श्री यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त थोडा वेळ झाला. हेतू हा होता की यशवंतरावांनी जे स्वप्न पाहिलं होतं महाराष्ट्राचं साहित्य, संस्कृती, कला या क्षेत्रामध्ये पुरोगामी विचार जो आहे, संयत विचार जो आहे, सज्जन विचार जो आहे, तो करणारी मंडळी त्या काळातली, त्या स्वप्नातली माननीय यशवंतराव गडाख साहेब ही माझ्या दृष्टिकोनातून वाटली आणि म्हणून त्यांचा सत्कार तो झाला पाहिजे. माननीय कैवल्यवासी यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने. आणि तो उपक्रम हाती घेतल्यानंतर मी सरांना फोन केला. खरं म्हणजे सगळे फोनवर आलेले मंडळी माझे, मी कुठेही गेलो नाही, हे एक वैशिष्ट्य. नाही तर अनेक लोकांना फोन जर केला तर फोन एंगेज असतो किंवा सर्वसाधारणपणे टाळण्याची प्रवृत्ती असते. पण या सर्व सरांनी म्हणजे नरेंद्र सर असतील, शिंदे सर असतील, अनेक जर म्हणे शिंदे सर तुम्हाला भेटणारच नाही, तळस ठोकून बसावं लागेल. मला नाही, कारण रुक्मिणी हॉल आहे, रुक्मिणीवर प्रथम सरांनी PhD केलेली आहे. त्या रुक्मिणी हॉल मध्ये असल्यानंतर सर तिथं येणार म्हणजे येणार, अशा पद्धतीचं या ठिकाणी एक इच्छाशक्ती होती आणि मला वाटतं सर्वांनी मला प्रतिसाद दिला. आणि तो प्रतिसाद केवळ मला फोनवर दिला, घरी सुद्धा मी त्यांच्याकडे गेलो नाही कोणाच्या, आणि तो मिळालेला प्रतिसाद मला असं वाटतं हे खऱ्या अर्थाने खऱ्या कार्यकर्त्यांचं आणि खऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचं लोकांच्या प्रतिसादाला ओ देऊन येण्याची तयारी असणाऱ्या व्यक्तिमत्वांचं एक व्यासपीठ आहे. त्या व्यासपीठाला मी आदित्य प्रकाशनाच्या वतीने सलाम करतो आणि त्याच पद्धतीप्रमाणे या ठिकाणी आलेले सर्व आपण, मला वाटतं आपलं सगळं सहकार्य या व्यासपीठाच्या पाठीमागे असावं. निरंतर दरवर्षी चांगल्या पद्धतीचे माणसं औरंगाबादमध्ये आणण्याचा मी प्रयत्न करणार आहे. परंतु आपलं सहकार्य, आपला पाठिंबा माझ्या पाठीमागे पाहिजे. तो पाठिंबा मी आपल्या या क्षणी आपल्याला मागतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. तारुण्य म्हणजे ज्वलंत धमन्यांचं अविरत स्पंदन. निसर्गाने मानवाला दिलेला सर्वात श्रेष्ठ वर, जीवनाच्या नगरीतील एकमेव राजमार्ग, आनंदाने वावरण्याचा कालखंड, कर्तव्य दाखवण्याचा कालखंड, वास्तवतेचे आणि कल्पनेचे पंख लावून आकाशात उंच उंच भरारी मारण्याचा कालखंड म्हणजे तारुण्य. त्या तारुण्याचा जे सदुपयोग करतात ते जगात सुप्रसिद्ध होतात, दुरुपयोग करतात ते कुप्रसिद्ध होतात. बुद्धी सारखीच असते, त्याला कॅरेक्टरची जोड असावी लागते, म्हणून माणसं जगात मोठी होतात आणि ते आपल्या कर्तृत्वानं मोठी होत असतात, ते तरुण वयातच मोठी होत असतात. असे आमचे विलासजी यांनी हा उपक्रम आपल्या सर्वांच्या सहकार्यानं तरुण वयात हाती घेतलेला आहे. आपलं सर्वांचं सहकार्य मोलाचं ठरत आहे. त्याबद्दल परत एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद.